नमस्कार खरात सर. आता तुमचं मशीन रेडी झालेलं आहे. तुमचं नाव? खरात सर, वाघोळी, पुणे. ओके. आता मी तुम्हाला डेमो करून दाखवतो मशीन कसं चालवायचं. हे बघा सर, तुम्ही त्याच्यातच पापड तयार केला होता. आता एकदा परत करून कसं चालवायचं. काम करताना सुरुवातीला काय करायचं आहे, दोघं पेपरला एकदा तेल लावून घ्यायचं आहे. एकदा पेपरला तेल लावलं तुम्ही तर 2 ते 3 पापडपर्यंत आवश्यकता नाही. त्याच्यानंतर तुमचं पीठ जे आहे प्रॉपर कुटलेलं आणि एकदम सॉफ्ट पाहिजे या प्रकारे. त्याच्यानंतर हा गोळा जो आहे हा सेंटरला ठेवायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचा या प्रकारे. त्यानंतर ही तेलाची बाजू जी आहे ही पण याला परफेक्टली मॅच करून घ्यायची आहे आणि याला प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर याच्या मशीनमध्ये आपण जे आहे याला रिंकल दिलेले 2 इंची, 4 इंची, 6 इंची आणि 7 इंची. ओके. हे टाकल्यानंतर आता तुम्ही याला पायाने पण ऑपरेट करू शकता की हाताने ऑपरेट करू शकता. दाबायचे. हा पापड आपल्याला टाकतो. आता आपल्या प्रत्येक साईज झाली 7 इंच. हँडल सोडलं तर मशीन ॲटोमॅटिक बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर हा पापड काढून घ्यायचा आहे. आता किती पातळ झालं ते दाखवून द्या. हे बघा सर, पापड किती पातळ आहे ते दाखवून देतो. जवळून ह्यासाठी दाखवतो. काही लोकांना डाऊट असतो कुठं जाड आहे कुठं पातळ आहे, पण तसं नाही आहे. हा पूर्ण एकसारखा पातळ आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट दिसतोय बघा. आणि याच्या लायनिंग दिसतं हे फक्त पेपरवरती आहे, पापडमध्ये नाही. आता तो काढून दाखवतो. हे बघा, पापड झाल्यानंतर याला हात फिरून घ्यायचा आहे. हात फिरवल्याने हा कोणत्या पण एका साईडला चिपकून जाईल. त्याच्यानंतर याला असंच पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी हवेने कडक होऊन ॲटोमॅटिक वर येऊन जाईल. वर आल्यानंतर याला साडीवर सरळ 5 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर उलटं करून 5 मिनटं, ऊन असेल तर उन्हामध्ये 5 मिनटं. ओके. अशी 15 मिनटाची प्रोसिजर आहे. याला तुम्ही लगेच काढा गेले तर हा निघेल, पण आता आपण हा खूप पातळ केलेला आहे. हे बघा किती पातळ आहे. काही लाईनिंग वगैरे काहीच नाही. परफेक्टली पातळ पण आहे आणि राऊंड पण आहे. ओके. नमस्कार खरात सर. आता तुमचं मशीन पॅक करतोय. तुमचं नाव? खरात सर, वाघोली, पुणे. ओके. आता मशीनचं तुम्हाला काय काय भेटतं ते दाखव. तर सगळ्यात पहिले हा ॲलेंकी स्पॅनर आहे. हा याच्यासाठी जर ट्रान्सपोर्टमध्ये हा जर नोट लूज झाला तुमचा तर हे टाईट करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर हे घसणी म्हणजे तुमचं मशीन क्लीन करण्यासाठी हे लागेल. त्याच्यानंतर हा तेलाचा स्प्रे. त्याच्यानंतर 1 किलोमध्ये किती ml पाणी घ्यायचं हा त्याचं मेजरमेंट. मग त्याच्यानंतर हे तुमचं रबर पॅड. आता हे 2 पॅड आहे तर याला असंच राहू द्या, याला खोलायचं नाही. हे असंच मशीन खाली ठेवायचं. ही हाईट कमी होती म्हणून याला डबल केलं आपण. त्याच्यानंतर हे तुमचे 40 पेपर. ओके. त्याच्यानंतर हा 5 किलो उडीद आटा. ओके. आता सगळ्या गोष्टी मी पॅक करून घेतो आणि तुम्हाला टाकतो पॅकिंगची व्हिडिओ. हे बघा खरंच सर, आता याला मी वरच्या साईडला प्रॉपर फोम वगैरे लावून घेतलं आहे डॅमेज होणे म्हणून. जिथं आपलं इंडिकेटर आहे तिथंही फोम लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपले 40 पेपर आणि ते रबर पॅड दिलेले. ओके. हे बघा सर, आता याला कारोगेटेड बॉक्स वगैरे प्रॉपर लावून घेतलेलं आहे आपण डॅमेज होणे म्हणून. ओके. आता याला PP बॅगचं पॅकिंग करून घ्या. नमस्कार खरंच सर. आता तुमचं मशीन पॅक झालं आहे. तुमच्या गावाचं नाव वाघोली, पुणे. तुमचं नाव खरंच सर. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे सीधा पट्टी बलवित केअर. त्याच्यानंतर जिथं हँडल आहे तिथे दिलेलं आहे हा पकडे. बॅक साईडला सुद्धा रेखे पटकेलं हँडल केअर. त्या साईडला पण तसंच आहे.